घेतल्याशिवाय राहत नाही. नाही कुणाच्या बापाचं अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. भारत माता की जय. भारत माता की जय. होश में आके बात करो, बात तो तुमको करनी पड़ेगी. होश में आके बात करो. अरे होश में आओ. भारत माता की भारत माता की जय. पत्रकारांना फोटो द्या, तुमचं काम आहे. आमच्या भावना तुम्ही पत्रकार आहे. सदाभाऊ लोखंडे, सुभाष सर, इंगोले सर, राजाभाऊ मगर सर, आम्ही सगळ्यांनी जे निवेदन ठरवलेलं आहे. आता सगळं निवेदित हात जोडून विनंती, आधी आम्हाला कळवा. तुमच्या डोक्यात काही असेल बी तर आम्ही तिथं जायचं नाही, एखादं चढायचं एखाद्या टाकीवर एखाद्या टावरवर, आम्हाला माहीत व्हायचं नाही. बांधवांनो, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आमची. आपल्याला आत्मदहन करायचंय, आपल्या वेदना सरकारपर्यंत न्यायचं आहे, निश्चित न्यायचं आहे. आपल्याकडे दुर्लक्षित करतं ते समाजाला सुद्धा दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्याच वेदना फक्त आता ओरडून आपल्या तिथपर्यंत जायचंय. एक 5 मिनिटात आपण इथून निघू. ज्या काही आपल्या महिला भगिनी असतील त्यांना फोन करा, लवकरात लवकर. माता की जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे दुर्लक्षित करतं ते समाजाला सुद्धा दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्याच वेदना फक्त आता ओरडून आपल्या तिथपर्यंत जायचंय. एक 5 मिनिटात आपण इथून निघू. ज्या काही आपल्या महिला भगिनी असतील त्यांना फोन करा, लवकरात लवकर. आम्ही शासनाला सांगू इच्छितोय सर की आमच्या ह्या व्यथा कुठल्या भाषेत सांगावे शासनाला हेच आज आम्हाला कळत नाही. आज आमची एवढे आंदोलनं केले आम्ही आणि आज आम्हाला आत्मदहन करण्याची ही वेळ येते. ही खूप मोठी एक शोकांतिका आहे सर. ठिकठिकाणी आंदोलनं केले परंतु त्याचा आम्हाला 100% फायदा आत्तापर्यंत कुठल्याच शासनाने दिलेला नाही आहे. शासन लाडक्या बहिणीला पगार देत आहे परंतु आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहोत का? आज आम्हाला ही रस्त्यावरती उतरण्याची वेळ का येते? शासन निर्णय आत्ता निर्गमित झाला 14 ऑक्टोबरला. त्या 14 ऑक्टोबरच्या निर्णयानुसार शासनाने लवकरात लवकर निधीची तरतूद करावी आणि तो निधी तरतूद करून आम्हाला तो वितरित करावा. पुढील जो आमचा अनुदानाचा टप्पा होता त्यासाठी मंत्रिमंडळाची एकत्रित 10 ऑक्टोबरला बैठक झाली आणि त्या 10 ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये शासन निर्णय 14 ऑक्टोबरला निघतोय आणि त्या 14 ऑक्टोबरच्या निर्णयामध्ये सुद्धा निधी आतापर्यंत वितरित होत नाहीये किंवा त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होत नाही. ही खूप मोठी शोकांतिका. तुम्ही तुमचा दिलेला शब्द का बरं पाळत नाहीये? हीच आमची एक मागणी आहे की शासनाने काय आंदोलन केलेलं आहे, कशा प्रकारे? सर आम्ही आत्मदान करण्यासाठी आलेले. ठिकठिकाणी खूप मोठे आंदोलन करून झालेत आमचे परंतु आज आमचा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही इथं आत्मदान करणार आहोत. यानंतर आम्ही म्हणजे कुठलंच आंदोलन करण्याच्या अवस्थेमध्ये नाहीये. खूप आंदोलन केले, महिला भगिनी आम्ही स्मशानभूमीमध्ये बसलो परंतु यानंतर आमचं आंदोलन आम्हाला करायचं नाहीये. शेवटचं आंदोलन आम्ही आत्मदहन करून आमचं संपवणार आहे. कुठून मोर्चा काढला आपण? सर आम्ही इथून जालना अंबड चौफुलीपासूनच काढलेला आहे कारण आम्हाला आत्ताच्या आत्ता निधीची तरतूद करून आजच्या आज शासनाने काहीतरी त्याची निधीची तरतूद करावी आणि आम्हाला तो निधी वितरित करण्यात यावा पुढील टप्प्यासाठी. काय नाव तुमचं? खालचे MD संदे जालना. तुम्ही काय इशारा दिलेला आहे कलेक्टरला? 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणीस
फार विलंब या शासनाकडून होतो आहे. टप्पावाढीचा अनुदानाचा जो शासन निर्णय शासनाने केला होता, त्यास हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 2024 ला जे अधिवेशन झालं, त्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये या शासन निर्णयास शासनाने निधी उपलब्ध करून देणे हे क्रमप्राप्त होतं, परंतु त्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये या शासन निर्णयास कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यानंतर आता सद्यस्थितीत मुंबई येथे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यामध्ये सुद्धा सप्लिमेंटरी बजेट व पूर्ण अर्थसंकल्पात या मागण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी या शासनाने दिला नसल्यामुळे राज्यातील 63,000 शिक्षकांमध्ये या सरकारविषयी प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आज सामूहिक आत्मदानाचा इशारा या शिक्षक बांधवांना दिलेला आहे. आज तुम्ही इथून कसा तुमचा मोर्चा असणार? अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आमचा मोर्चा जाणार आहे. नाव काय? सदानंद लोखंडे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शाळा विनोदवानित कृती समिती जालना. काय आंदोलन सर? सर, गेले 20 वर्षापासून महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहे. वेळोवेळी हजारो आम्ही आंदोलन केलेले आहे. प्रत्येक वेळेस शासन काय करते, निवडणुकीच्या तोंडावरती चॉकलेट देण्याचं काम करते. 14 ऑक्टोबरला शासन निर्णय निघाला आणि त्या ठिकाणी आम्हाला अनुदान देणार असं आमच्या आंदोलनस्थळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब येऊन गेले. आम्ही आंदोलन मागं घेतलं. सरकार बदललं, शिक्षण मंत्री बदलले, अर्थमंत्री बदलले, मुख्यमंत्री बदलले आणि जे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतले होते ते देवेंद्र फडणवीस सरकार काय करतंय, पायदळी तोडवतंय. मला या ठिकाणी आव्हान करायचं अजितदादांना की अजितदादा, तुमची ख्याती ही दिलदार नेता म्हणून आहे, पण तुमचं दिल हे नेमकं शिक्षकाच्या वेळेसच कुठं गायब होतं. मला कळकळून सर्व 63,000 शिक्षकांच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे. जशी तुमची ख्याती आहे, जसं तुम्ही इतर तुमच्या कोणत्याही आमदाराला निधी देता, तसा या महाराष्ट्रातील 63,000 कुटुंब सुखी व्हावं, त्यांचा हक्काचा पगार त्यांना मिळावा म्हणून अजितदादा पवार अर्थमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की तुम्हाला कुणाला काय द्यायचं ते द्या, पण तुमच्या कर्मचाऱ्याचा, शासनाच्या कर्मचाऱ्याचा हक्काचा पगार तुम्ही आधी द्या. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर अशा परिस्थितीत असते, जर प्रत्यक्ष कर्मचाऱ्याचे पगार देऊन जर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी इतरांना जर निधी देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला टकमक टोक दाखवलं असतं. म्हणून आता आमच्याकडे शब्द नाही अजितदादा, हे फक्त आमच्यावर जो अन्याय होत आहे तो सातत्याने अर्थ खात्यातून होत आहे. शिक्षण मंत्री सुद्धा सकारात्मक आहे, मुख्यमंत्री सकारात्मक आहे. फक्त काय आहे बांधवांनो, आणि अजितदादांना मला विनंती करायची की महाराष्ट्रातील शिक्षक फक्त तुमच्याकडे काय आहे बांधवांनो, तुम्ही आम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, भिकाला लावण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात ह्या 2 दिवसात जर अर्थमंत्र्यांकडून जर निधीची तरतूद झाली नाही तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही. आता या अगोदर शिक्षक शांततेत आंदोलन करत होते, आम्ही विद्यार्थ्याला घडवतो, आम्हालाही आक्रमक आंदोलन करता येतात. आम्ही सुद्धा यानंतर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारने खबरदारी घ्यावी की आम्ही तुम्हाला जर निवडून आणून देऊ शकतो तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू शकतो. आता महाराष्ट्र पूर्ण शिक्षक पेटलेला आहे, एवढीच मला कळकळून विनंती आहे. एरवीच जागा, दिलेला शब्द पाळा. अर्थ खात्याने तुर्तास बैठक घेऊन शिक्षकांचा हक्काचा पगार द्यावा. काय नाव सर तुमचं? माझं नाव विजय सुराशे, जालना. नेमक्या कुठल्या मागण्यासाठी तुम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत, काय ना? 14 ऑक्टोबर 2024 ला महाराष्ट्र शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सरकारने एक शासनादेश काढला होता. ज्या शासनादेशान्वये 52,000 शिक्षक बांधवांना राज्यातल्या जे टप्पा अनुदानावर काम करतात, अंशतः अनुदानित शाळा आहे, या शाळावर काम करणाऱ्या 52,000 शिक्षकांना वाढीव टप्पा देण्याचं आणि ज्या त्रुटीपात्र शाळा आहे त्यांना 2 टप्पे वाढू देण्याचा निर्णय, अतिशय चांगला निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. परंतु तो निर्णय घेतल्यानंतर एखादा शासन आदेश निघाला तर त्या शासन आदेशाची अंमलबजावणी, त्याला जी काही पुरवणी निधी असतो तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये भेटायला पाहिजे होता. पण त्यानंतर हिवाळी अधिवेशन गेलं, त्यानंतर अर्थसंकल्प अधिवेशन सुद्धा संपत आलं. या शेवटचे 2 दिवस बाकी राहिलेत, पण त्यामध्ये आमच्या सर्व शिक्षक बांधवांना, वंचित बांधवांना फुटकी दमडी सुद्धा मिळाली नाही. म्हणून महाराष्ट्रातील शिक्षक हा पेटून उठला आहे. वंचित त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना, एक अपराधाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि सरकारविरुद्ध एक रोष प्रत्येक शिक्षकामध्ये निर्माण झाला. त्या अनुषंगाने आज मराठवाड्यातल्या 7ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक 1 ते 1.5च्या दरम्यान आत्मदहन करण्याचा निर्णय या सर्व शिक्षक बांधवांनी घेतला आहे. आज नाव काय? ज्ञानेश चव्हाण, शिक्षक समन्वय संघ, मुख्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य.